मूळचे गडिंग्लजचे उत्तम शंकर मोरे हे शिक्षक म्हणून निवृत्त झालेत। सध्या ते पन्हाळा तालुक्यातील आवळी इथं राहतात। आवळी आणि परिसरातील कांडी कोळसा व्यावसायिकांना ते व्याजानं पैसे देतात। याच व्यवहारातून मोरे यांनी आपली आर्थिक पिळवणूक केली अशी तक्रार पिंपळेतर्फे सातवे इथले स्वप्नील सावंत यांनी कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती। याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं उत्तम मोरे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान मोरे यांच्या घरी 16 जणांना हात उसने पैसे दिल्याबद्दलची कागदपत्र, 4 कोरे धनादेश तर काही दुचाकींची आरसी बुक सापडली आहेत। मोरे यांनी स्वप्नील सावंत यांना कांडी कोळसा व्यवसायासाठी 15% व्याजानं 2020 साली 25 लाख रुपये दिले होते। या व्यवहारापोटी सावंत यांनी मोरेंना 2022 पर्यंत 21,23,000 रुपये रोख स्वरूपात आणि 28,88,000 रुपये कांडी कोळशाच्या स्वरूपात असे एकूण 50,11,000 रुपये परत केले होते। तरीसुद्धा मोरे यांनी 13 लाख रुपयांसाठी आपल्याकडे तगादा लावल्याबद्दल आपण कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे त्यांच्या विरोधात तक्रार केल्याचं स्वप्नील सावंत यांनी सांगितलंय।